आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये देखील मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. काल आपण कोणते कोणते मुद्दे घेतले होते ते एकदा आपण पाहूया आणि त्यानंतर उर्वरित भाग आपण आज पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण संस्कृतचे वर्ण पाहिले. संस्कृतमध्ये कोणते कोणते वर्ण आहेत, या वर्णासाठी आपण संस्कृतचे मूळ व्याकरणाचे जे पाणिनींनी लिहिलेले सूत्र आहेत, त्याला आपण माहेश्वर सूत्र असं म्हटलेलं आहे. माहेश्वर सूत्र म्हणतात. असे पाणिनींनी लिहिलेले माहेश्वर सूत्र आपण पाहिले. त्यानंतर उच्चारण स्थान आपण पाहिले. उच्चारण स्थान म्हणजे वर्णांचं उच्चारण कोणत्या कोणत्या स्थानामधून केलं जातं, ते आपल्या मुखामधील स्थान आपण पाहिले. ठिकाण, स्थान म्हणजे ठिकाण. त्यानंतर संपूर्ण एका चार्टवरती आपण कोणते कोणते उच्चारण स्थान आहेत आणि त्या उच्चारण स्थानामधून कोणत्या कोणत्या वर्णांचं उच्चारण केलं जातं हे आपण पाहिलं. जसं कंठ हे उच्चारण स्थान आहे, तर अ, आ, क, ख, ग, घ, ग हे जे वर्ण आहेत, या वर्णांचं कंठ हे उच्चारण स्थान आहे. त्यांचं उच्चारण कंठ याच उच्चारण स्थानातून होणं आवश्यक आहे. हा पहिला नियम आपण पाहिला. त्यानंतर जोड अक्षराच्या उच्चारणाचा नियम आपण काल पाहिला होता, की संस्कृतमध्ये जिथे जिथे जोड अक्षर असेल तिथे तिथे जोड अक्षरापैकी जे पहिलं अक्षर असेल, पहिला वर्ण जो असेल, त्या वर्णावरती आघात म्हणजेच जोर देऊन उच्चारण करायचं आहे. जसं नित्य, त्य हे जोड अक्षर आहे. दोन व्यंजन एकमेकाला जोडलेली आहेत, तर त्य हे जोड अक्षर आहे. त्यामध्ये पहिलं व्यंजन काय आहे, पहिला वर्ण कोणता आहे, तर त हा आहे. त्यामुळे तिथे नित्य अशा पद्धतीने आपण उच्चारण केलं. श्लोकामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. श्रीमद भगवद्गीतेतील पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. त्यानंतर आपण अनुस्वाराचा नियम आपण पाहिला होता, की अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं आहे. काही शब्दामध्ये अनुस्वाराचं उच्चारण म सारखे केले जाते, काही शब्दामध्ये अनुस्वाराचे उच्चारण न सारखे केले जाते. तर असे कशामुळे केले जाते, तर यासाठी आपण अनुस्वाराच्या उच्चारणाचा नियम पाहिला होता आणि यावरती आपण एक शंका घेतली होती आणि त्यानंतर आपला वर्ग संपला होता. ठीक आहे? अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं आहे हे पाहूया. तर काल आपण पाहिलं होतं की 5 वर्ग आहेत संस्कृतमध्ये, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. त्या 5ही वर्गामध्ये एक एक अनुनासिक व्यंजन आहे. प्रत्येक वर्गामध्ये शेवटी अनुनासिक व्यंजन आहे. जसं क वर्गामध्ये ङ हे व्यंजन आहे, क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण. तर अनुस्वाराच्या पुढे जे व्यंजन येईल, वर्गीय व्यंजन, ते व्यंजन ज्या वर्गातील असेल त्या वर्गातील अनुनासिकाचे उच्चारण अनुस्वाराच्या जागेवर करायचे आहे. म्हणजे अनुस्वाराच्या पुढे जर त हे व्यंजन आले तर त कोणत्या वर्गामध्ये आहे, त तच वर्गामधील आहे. त वर्गातील अनुनासिक व्यंजन काय आहे, तर त, थ, द, ध, न. 5वे व्यंजन हे अनुनासिक आहे, न. म्हणून अनुस्वाराचं उच्चारण आपण न सारखे करणार. जर अनुस्वाराच्या पुढे ब हे व्यंजन आले, भ व्यंजन आले, तरी सुद्धा अनुस्वाराचं उच्चारण म सारखे होणार, कारण तिथे प वर्गातील आहेत. बरोबर. हा नियम आपण काल पाहिला होता. उदाहरण म्हणून आपण श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक सुद्धा पाहिले होते. सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते न त्वेवाहं जातुनासं न त्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं आणि काल आपण शंका घेतली होती की जे व्यंजन वर्गीय व्यंजन नाहीत, ती व्यंजने जर अनुस्वाराच्या पुढे आली तर अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं आहे. उदाहरणार्थ, य हे व्यंजन वर्गीय व्यंजनामध्ये येत नाही. बरोबर. य हे व्यंजन वर्गीय व्यंजनामध्ये आहे का, नाही. वर्गीय व्यंजन म्हणजेच 5 वर्ग, क, च, ट, त, प. स्क्रीनवरती तुम्हाला आहे टेबल दिलेला आहे. 5ही व्यंजनाचे पूर्ण व्यंजन इथे दिलेले आहेत, वर्गाचे व्यंजन दिलेले आहेत. परंतु य इथे आहे का, नाही. अ आहे का, नाही. श, श, स आहेत का, तर नाही. मग ही जर नाही. व्यंजने अनुस्वाराच्या पुढे आली तर अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं आहे, अशी आपण शंका घेतली. बघा, अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं आहे. जर वर्गीय व्यंजना व्यतिरिक्त व्यंजन आली तर पहा, य, र, ल, व, श, श, स, ह हे 8 व्यंजन वर्गीय व्यंजनामध्ये येत नाहीत. बरोबर.
वर्गीय व्यंजना व्यतिरिक्त व्यंजने आहेत. हे जर अनुस्वाराच्या पुढे आले तर अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं आहे, तर पहिला नियम सांगितला, प्रस्तुत वर्णांचे जे उच्चारण स्थान आहे त्या उच्चारण स्थानातील अनुनासिकाचे उच्चारण, अनुनासिक वर्णाचे उच्चारण अनुस्वाराच्या जागी करावे. जरी हे व्यंजन वर्गीय व्यंजनामध्ये येत नसतील तरी सुद्धा ह्या व्यंजनांचं जे उच्चारण स्थान असेल त्याच स्थानामधून उच्चारल्या जाणाऱ्या अनुनासिक व्यंजनाचं उच्चारण अनुस्वाराच्या जागेवर करायचं आहे. उदाहरण बघा, य हा वर्ण अनुस्वाराच्या पुढे आला असता अनुस्वाराचे उच्चारण य सारखे केले जाते. आणि उदाहरण म्हणून कंसामध्ये पुढे एक शब्द दिलेला आहे, संयम, संयम. बरोबर, सगळेजण आपण संयमच म्हणतो का, कारण की याचे उच्चारण स्थान काय आहे बघा, उच्चारण स्थानाचे आपण स्लाइड घेऊया. बघा, तालू हे उच्चारण स्थान आहे य चे, च छ ज ज य आणि पुढे य आणि श ही व्यंजने दिलेली आहेत. आणि याच तालू उच्चारण स्थानामधून उच्चारला जाणारे अनुनासिक व्यंजन कोणते आहे, तर य हे व्यंजन आहे जे की च वर्गीय आहे. बरोबर, त्यामुळे अनुस्वाराच्या पुढे जर य आणि श आला तर अनुस्वाराचं उच्चारण हे य सारखं केलं जातं. संयम, संचय याप्रमाणे संयम. संयम म्हणतो का आपण, नाही म्हणत. संयम म्हणतो नाही, संयम म्हणतो नाही, संयम. मराठीमध्ये सुद्धा आपण संयम असाच शब्द म्हणतो. याप्रमाणे उच्चारण करायचं आहे. उदाहरण दुसरा एक दिलेला आहे, ल हा वर्ण अनुस्वाराच्या पुढे आला असता अनुस्वाराचे उच्चारण न सारखे केले जाते. कारण की अनुस्वार ल चे उच्चारण स्थान काय आहे, तर दंत हे उच्चारण स्थान आहे. त थ द ध न आणि ल दंत उच्चारण स्थान आहे. म्हणून अनुस्वाराच्या पुढे जर ल हे व्यंजन आले तर अनुस्वाराचं उच्चारण हे न प्रमाणे केले जाते. उदाहरणासाठी संलग्न हा शब्द दिलेला आहे, संलग्न. संलग्न म्हणत नाही आपण, बरोबर की नाही, संलग्न असं उच्चारण करतो. किंवा दुसरा एक नियम आहे, उच्चारण स्थानाच्या नियमानुसार आपण त्यांचं उच्चारण करतो. किंवा अजून एक नियम आहे ज्याला आपण रूढी परंपरेनुसार उच्चारण असं म्हणतो. किंवा र व श श स ह ही व्यंजने जर विसर्गाच्या पुढे आली तर, सॉरी, अनुस्वाराच्या पुढे आली तर अनुस्वाराचे उच्चारण ही व सारखी केले जाते. नाकामधून व च उच्चारण केलं जाते. उदाहरण म्हणून इथे काही शब्द दिलेले आहेत, जसं संरक्षण. आपण संरक्षण, संरक्षण म्हणत नाही, संरक्षण. संवाद, संवाद व संवाद. दंश, संशय, संसार, दंष्ट्रा. इथे विसर्गाच्या पुढे अनुस्वाराच्या पुढे श आलेला आहे, दंष्ट्रा. संसार, संसार शब्दामध्ये अनुस्वाराच्या पुढे स आलेला आहे. संहार, संवत्सर इत्यादी शब्दामध्ये अनुस्वाराचं उच्चारण आपण व सारखे करतो. इथपर्यंत समजलंय? काही शंका आहे? समजलंय? हो नाही अनम्यूट करून हो सर, हो सर. किंवा कमेंट देखील आपण करू शकतो. सर वच नाही कळलं बरं. अनुस्वाराच्या पुढे जर र व श श स ह ही व्यंजने आली तर अनुस्वाराचं उच्चारण आपण व सारखे करतो, नाकामधून व, अनुनासिक न प्रमाणे. जसं संसार शब्द आहे व, सं म्हणून बघा तुम्ही माईक नोट असताना, सं व व, संसार. संहार, हिंदीमध्ये संहार असं सुद्धा उच्चारण केलं जातं. कारण की त्याच्यासाठी आपण पहिला नियम पाहिला की या वर्णांचं उच्चारण स्थान जे आहे त्या उच्चारण स्थानामधून जो अनुनासिक व्यंजन उच्चारलं जातं त्या अनुनासिकाचं सुद्धा उच्चारण अनुस्वाराच्या जागेवर केलं जातं. म्हणून संहार असं सुद्धा उच्चारण केलं जातं आणि संहार असं सुद्धा उच्चारण केलं जातं. संवत्सर, संवत्सर,
संहार, संसारः, संसारः अशा पद्धतीने. समजलंय? हो हो सर श्लोकामध्ये पाहूया. हो सर. श्लोक घेतलेले आहेत आपण काही इथे की जिथे अनुस्वाराच्या पुढे श, र, व अशी व्यंजन आलेले आहेत. श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक आहेत सगळे. यदिमाम प्रतीकारम शस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्ररणे हन्युस् तन्मे क्षेमतरं भवेत् तथा कुटियाविष्टमश्रु पूर्णाकुलेक्षणम् विषेदन्तमिदं वाक्यमिदं इदं वाक्यमुवाच मधुसूदनः क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः मिदं इदं वचः अशा पद्धतीने. ठीक आहे. या पद्धतीने अनुस्वाराचं उच्चारण केलं जातं. अनुस्वाराच्या पुढे कोणताही वर्ण आला तरी सुद्धा त्या वर्णाच्या वर्ण ज्या वर्गातील असेल त्या वर्गातील अनुनासिकाचं उच्चारण अनुस्वाराच्या जागेवर केलं जातं आणि जे वर्गीय व्यंजन नाहीत ही व्यंजने जर अनुस्वाराच्या पुढे आली तर अनुस्वाराचं उच्चारण त्या वर्गातील व्यंजना उच्चारण स्थानामध्ये जे अनुनासिक व्यंजन असेल त्या अनुनासिक व्यंजनाचं उच्चारण त्या ठिकाणी निश्चित. काय डाऊट आहे? सर हम संसार बोल सकते हैं ना, संसार हाँ बोल सकते हैं ना, बाद में संसार बोल सकते हैं. मैंने बताया ना, अनुस्वार के सामने यदि य र ल व श श स ह ये व्यंजन आते हैं तो इनका दो प्रकार से उच्चारण किया जाता है. एक तो ये जिस उच्चारण स्थान से उच्चारित होते हैं, जैसे स अभी संसार बताया उदाहरण तुमने, तो यहाँ पर अनुस्वार के सामने स यह व्यंजन आया है. तो स यह व्यंजन का उच्चारण स्थान क्या है उस स्लाइड में आपको दिखा देता हूँ. ठीक है, ये देखो यहाँ पर स यह कौन सा उच्चारण स्थान है. स का दंत उच्चारण स्थान है. तो दंत हाँ इस सर. उच्चारण स्थान से कौन सा अनुनासिक उच्चारित होता है, तो न यह अनुनासिक उच्चारित होता है. इसलिए संसार ये भी उच्चारण सही है और हाँ सर. संसार ये भी उच्चारण सही है. ठीक है. सर और यहाँ व वाला इसमें नहीं है ना? नहीं नहीं, वो व व रूढ़िनुसार से उच्चारण उच्चारण उसे कर रहा बोलते हैं. जैसे ज्ञ का उच्चारण होता है प्रांत के हिसाब से, यदि उत्तराखंड में देखा जाए तो वहां पर ज्ञ ऐसे उच्चारण किया जाता है. महाराष्ट्र में ज्ञ ऐसे उच्चारण किया जाता है, ज्ञ, है. ज्ञानेश्वर. हाँ सर. लेकिन ग्रामर के हिसाब से ज्ञ. उसका सही उच्चारण ज्ञ है. क्या है? ज्ञ. क्योंकि वो दो व्यंजन से बना है. निश्चित कौन से व्यंजन से बना है? क्या सर? ज्ञ यह कौन से व्यंजन से बना है? ग और य. ग और य नहीं, ज और य ये दो व्यंजन से ज्ञ बना आहे. ज्याला आपण मराठीमध्ये ज्ञ म्हणतो, ज्ञानाचा ज्ञ. तो ज आणि य या दोन व्यंजनाने बनलेला आहे. म्हणजे व्याकरण दृष्ट्या त्याचं उच्चारण ज्ञ असं होतं. परंतु रूढीनुसार आपण महाराष्ट्रामध्ये ज्ञ असं उच्चारण करतो आणि उत्तराखंडामध्ये तिकडे ज्ञ असं उच्चारण करतात, ज्ञान म्हणतात. ठीक आहे. मग बरोबर कोणतं उच्चारण आहे? जर व्याकरण दृष्ट्या पहिल्यापासूनच जर ज्ञ असं उच्चारण शिकलात तर ते बरोबर आहे. आणि रूढीनुसार जर ज्ञ हे उच्चारण येत आहे तर ते सुद्धा बरोबरच आहे. कारण की जसं उदाहरणासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आपण गेलो आणि तिथे भजन चालू आहे, महाराज ज्ञानेश्वर माऊली किंवा ज्ञानोबा माऊली तुकाराम. तिथे जर आपण ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणण्याच्या ऐवजी ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हटलं तर लोक सगळे आपल्या तोंडाकडे बघायला लागतात, काय म्हणायला लागलाय हा, चुकीचं म्हणतोय. पण व्याकरण दृष्ट्या ते बरोबर आहे. पण रूढीनुसार ज्ञानदेव असंच उच्चारण करतो आपण, ज्ञानेश्वर असंच उच्चारण करतो. बरोबर की नाही? समजतंय? हो.
ठीक आहे. यानंतर आहे विसर्गस्य उच्चारण. विसर्गाचे उच्चारण कसं करायचं आहे. हा पहिला नियम आहे. विसर्गाचं उच्चारण ह सारखं केलं जातं, स्पष्ट रूपाने ह. परंतु त्या विसर्गाचं उच्चारण करताना विसर्गाच्या मागे जो स्वर असेल त्या स्वराला घेऊन ह सारखं उच्चारण केलं जातं. उदाहरणार्थ साधू हा शब्द इथे घेतलेला आहे आणि साधूच्या पुढे विसर्ग आहे, बरोबर. तर साधू या शब्दामध्ये विसर्गाच्या अगोदर उ हा स्वर आलेला आहे. म्हणजे विसर्गाच्या लगेच पाठीमागे अगोदर साधू ध मध्ये काय आहे, उ हा स्वर आहे आणि नंतर विसर्ग आहे. तर असं विसर्गाच्या अगोदर जो स्वर असेल त्या स्वरावरती विसर्गाचं उच्चारण अवलंबून आहे. पहिलं तर विसर्गाचं उच्चारण ह सारखं करायचं आहे आणि त्या ह मध्ये विसर्गाच्या मागे जो स्वर असेल तो स्वर ह मध्ये मिसळून ऍड करून विसर्गाचं उच्चारण करायचं आहे. उदाहरणार्थ साधू या शब्दामध्ये विसर्गाच्या अगोदर उ हा स्वर आला आहे, त्यामुळे विसर्गाचे उच्चारण हु साधू असे केले जाते. याप्रमाणे इतर शब्दांचे समजावे. आता उदाहरण म्हणून मी हरी शब्द जर घेतला आणि हरी शब्दाच्या नंतर विसर्ग दिला तर उच्चारण काय होईल शब्दाचं, हरिही. समजतंय. हरिही गुरुहु बालकः. बालकः इथे विसर्गाच्या अगोदर अ हा स्वर आहे म्हणून ह मध्ये आपण ऍड केला आणि बालकः असं उच्चारण केलं. समजलंय पर्यंत? समजलंय. सर हम्म. सर हरिहर ऐसा नहीं चलेगा? हरि ह नहीं उच्चारण किया जाता है, हरि ही उच्चारण किया जाता है. ओके गुरु सर. का कैसे उच्चारण करते हो निश्चित करो. गुरुः. गुरुः. गुरु गुरुः. नहीं, गुरु ह नहीं, गुरु हु, साधु गुरुः. हु, मति ही, ओके सर. हरि ही, हरि माधुः. हरयः. तर पण असं का करतो आपण? कसं म्हणजे त्याच्यामध्ये मागील स्वर ऍड करून उच्चारण का करतो असं विचारायचंय. आधी मात्रा असेल तर त्याचं वेगळं होतं का हचा मात्रा रूप? असणारच आहे. विसर्गाच्या अगोदर कोणता ना कोणता स्वर असणारच आहे, कारण की विसर्ग हा अयोगवाह आहे. म्हणजे तो कायम स्वराच्या पुढेच येतो. कधीही व्यंजनाच्या पुढे विसर्ग आणि अनुस्वार हे येत नाही. त्यामुळे विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आहे त्याला घेऊन उच्चारण केलं जातं. साधु हरिही रामैही. निश्चित कौन से स्टैंडर्ड में पढ़ते हो. निश्चित हाँ सर, मेरा भी 10th कंप्लीट हुआ. 10th कंप्लीट हुआ. संस्कृत था ना. हाँ सर, मुझे 10th के बोर्ड में संस्कृत में आउट ऑफ आए. ओके, वेरी गुड, कॉन्ग्रेचुलेशन. हमें थैंक यू. राम का टेबल तुम्हें लर्न होगा. देव बालक कौन सा हाँ आकारांत सर. पुल्लिंग हाँ लर्न है. सर. उसकी हाँ. तृतीय विभक्ति बोलोगे. हाँ सर. राम रामौ रामः प्रथमा, रामम रामौ रामान् द्वितीया, रामेण रामाभ्याम रामैः तृतीया. हाँ अभी देखो देखो, रुको रुको रुको, यहाँ पर तृतीय विभक्ति बहुवचन क्या बोला, रामई. रामैः. हाँ, अब यहाँ पर उच्चारण कैसे हुआ, रामई. क्योंकि विसर्ग से पहले ऐ ओके. यह स्वर आया, इसलिए रामई हाँ हाँ. हाँ ऐसे. सर. ठीक है. पितुहु हम्म. ऐसे उच्चारण किया जाता है. गुरुहु हाँ इस तरह से. हाँ. ठीक है. हाँ सर, वो टेबल्स में मतलब वो टेबल है ना, उसमें मतलब बराबर आते हैं, पर वो सेंटेंस मतलब अगर हम बोलते हैं ना तो फिर उसमें वो साधु हा वैसा हो जाता है, इसलिए. हाँ, तब आपको ध्यान देना पड़ेगा. हम्म. ठीक है? चलो हाँ सर. देखो, विसर्ग का पहिले है पूर्ण. अभी ये तो सामान्य इन्फॉर्मेशन आहे. ही सामान्य माहिती झाली की विसर्गाचं उच्चारण ह सारखे करायचे आहे आणि त्याच्या अगोदर जो स्वर येईल त्याला घेऊन ह चं उच्चारण होईल, विसर्गाचं उच्चारण होईल. पहिला नियम आहे या ठिकाणी, विसर्गाचं पूर्ण उच्चारण केलं जातं आणि विसर्गाचं अर्ध उच्चारण केलं. विसर्गाचे पूर्ण उच्चारण कधी केले जाते आणि कसे केले जाते. आता कसे केले जाते हे तर मी तुम्हाला उच्चारण करून सांगणारच आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण की ते उच्चारण आपण लिहून व्यक्तच करू शकत नाही, बरोबर की नाही. श
शब्द आपण लिहू शकतो, पण उच्चारण कसं लिहिणार? उच्चारण हा दोन्ही स्वरूपामध्ये आहे. पूर्ण उच्चारण कसे केले जाते आणि कधी केले जाते ते बघा. जेव्हा विसर्ग श्लोकाच्या शेवटी येईल त्यावेळेस विसर्गाचं उच्चारण पूर्ण केलं जातं. आणि कसं केलं जातं ते आपण श्लोकामध्येच पाहूया. उदाहरण म्हणून श्रीमद भगवद्गीतेतला दुसरा श्लोक घेतलेला आहे, दुसऱ्या अध्यायातील श्लोक घेतलेला आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः शरीरिणः णः हे पूर्ण उच्चारण आहे. ठीक आहे. अर्ध उच्चारण आपण पुढच्या स्लाइड वरती शिकणारच आहोत, त्यावेळेस तुम्हाला अजून ते स्पष्ट होणार आहे की अर्ध उच्चारण आणि पूर्ण उच्चारणामध्ये काय फरक आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः तः. हे पूर्ण उच्चारण आहे. म्हणजे विसर्गाच्या शेवटी श्लोकाच्या शेवटी जर विसर्ग आला तर विसर्गाचं पूर्ण उच्चारण करायचं आहे. अजून ज्यावेळेस आपण स्वतंत्र उच्चारण करतो एखाद्या शब्दाचं आणि तिथे विसर्ग आहे तिथे सुद्धा विसर्गाचं पूर्ण उच्चारण करायचं आहे. जसं की निश्चित टेबल मध्ये आपण उच्चारण करतो रामः रामौ रामाहा रामाहा याप्रमाणे. रामः बालकः मतिः गुरुः या पद्धतीने विसर्गाचं पूर्ण उच्चारण केलं जातं. बरोबर. ठीक आहे, समजलंय? हो सर. आता विसर्गाचं अर्ध उच्चारण कधी केलं जातं बघा. त्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की विसर्गाच्या श्लोकाच्या मध्ये संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये श्लोकाच्या मध्ये विसर्गाच्या पुढे किती व्यंजन येतात कोण सांगू शकेल? एकही नाही. आहे सर. संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये श्लोकाच्या मध्ये जो विसर्ग येतो त्याच्या पुढे किती व्यंजन येतात आणि कोणती व्यंजन येतात? संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये म्हणजे जेवढी संस्कृतची पुस्तकं आहेत त्या सगळ्या पुस्तकांमध्ये कोणतंही पुस्तक घ्या, विसर्गाच्या पुढे कोणती व्यंजन येतात. जसं उदाहरणार्थ इथे 2.18 नंबरचा श्लोक दिलाय, कुठलाही नाही. अंतवंत इमे देहा. इथे नित्यस्योक्ताहा इथे विसर्ग आलेला आहे मध्ये आणि त्या विसर्गाच्या पुढे लगेच श हे व्यंजन आलेलं आहे. असं विसर्गाच्या पुढे किती व्यंजन येतात संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये? तर फक्त 7 व्यंजन येतात. क ख प फ श श स या 7 व्यंजनांना सोडून कोणतंही व्यंजन विसर्गाच्या पुढे येत नाही. कोणतंही संस्कृतचं पुस्तक काढून बघा, श्रीमद भगवद्गीता असेल तुमच्याकडे तर तुम्ही काढून बघा, या 7 व्यंजनांव्यतिरिक्त कोणतंही व्यंजन तुम्हाला विसर्गाच्या पुढे दिसणार नाही. हे कशासाठी सांगत आहोत आपण? कारण या व्यंजनावरती मध्ये येणाऱ्या विसर्गाचं उच्चारण अवलंबून आहे. श्लोकाच्या मध्ये जो विसर्ग येतो त्या विसर्गाचं उच्चारण या 7 व्यंजनावरती अवलंबून आहे. त्यापैकी जर विसर्गाच्या पुढे श्लोकाच्या मध्ये आत्ता मागे आपण पूर्ण उच्चारण कोणत्या विसर्गाचं पाहिलेलं आहे? श्लोकाच्या शेवटी येणाऱ्या विसर्गाचं पाहिलं आहे. आता आपण पाहत आहोत श्लोकाच्या मध्ये येणाऱ्या विसर्गाचं उच्चारण. तर श्लोकाच्या मध्ये विसर्ग आला आणि त्याच्या पुढे जर त्या 7 व्यंजनापैकी क ख प फ ही 4 व्यंजनांपैकी एखादा व्यंजन आलं तर विसर्गाचं उच्चारण हे अर्ध उच्चारण केलं जातं. कसं अर्ध उच्चारण केलं जातं बघा. श्रीमद भगवद्गीतेतील पहिला श्लोक घेतलेला आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः. युयुत्सवः हे पूर्ण उच्चारण. शेवट दुसरी ओळ बघा. मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. मामका असंही नाही, मामकाः पांडवाश्चैव असंही नाही, तर मामकाः फक्त हवा तोंडामधून सोडायची आहे. मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृष्टकेतुश्चेकितान न कारण की विसर्गाच्या पुढे क हे व्यंजन आलेलं आहे. धृष्टकेतुश्चेकितान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैव्यश्च नरपुंगवः. या
ठीक आहे, अर्ध उच्चारण समजलंय. आता राहिले विसर्गाच्या पुढे 3 व्यंजन आले, श श स. तर विसर्गाचं उच्चारण न करता विसर्गाच्या पुढे श श स यांपैकी जे व्यंजन आलेलं आहे त्या व्यंजनाचंच द्वित्व उच्चारण केलं जातं. उदाहरण बघा, श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक आहे, अन्येच बहवः शूरा बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणास, कारण की विसर्गाच्या पुढे स हे व्यंजन आलेलं आहे. नाना शस्त्र प्रहरणास सर्वे युद्ध विशारदाः याप्रमाणे. ठीक आहे, श्रीमद गीतेचा पहिला अध्याय लन आहे, कोणाच्या पाठ आहे? हो. पहिल्या अध्यायातील ततश्वेतैर्हयैर्युक्ते हा श्लोक म्हण बरं इशिता. कुठला? ततश्वेतैर्हयैर्युक्ते. मला नुसतं अध्याय 1 मधले नुसते इथपर्यंतच येतात, 5 ठीक आहे, पर्यंत. चालेल चालेल, काय अडचण नाही. पहिल्या सर मला एक अध्यायातील एक प्रश्न. श्लोक. बघतो. हं? ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव किमकुर्वत संजय. हा, याची पहिल्या ओळीमध्ये ततश्वेतैर असं उच्चारण केलं, बरोबर की नाही? इथे ततः श्वेत असा शब्द आहे, श्रीमद भगवद्गीता काढून पाहू शकता. आता इथे विसर्गाच्या पुढे श्वेत हा शब्द आला म्हणून ततश्वेतैर. समजलंय? या पद्धतीने विसर्गाच्या पुढे जर श श स आले तर विसर्गाच्या जागेवर आपण पुढील वर्णाचं उच्चारण करतो. श श स या 3 व्यंजनांपैकी कोणतं व्यंजन असेल त्याचं द्वित्व उच्चारण करतो. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पांडवश्चैव किमकुर्वत संजय. ठीक आहे, समजलंय? सर तुम्ही सांगितलेलं की ज्याच्या पुढे विसर्ग येतो त्याच्या पुढे क ख फ श श आणि स च्या कोणतं येत नाही, पण इथे पांडवाश्चैव मधलं इथे ड आहे. नाही, पांडवास तिथे ड कुठे आहे? नाही पांडवाश्चैव जो शब्द आहे त्याच्या ते विसर्गाच्या पुढचा शब्द आहे ना. हो, मग प आलेला आहे ना, क ख प फ. माम अच्छा. काहा ना इथे हं. पहिलं व्यंजन ओजस. अच्छा. पहिलं व्यंजन विसर्गाच्या पुढे लगेच पहिलं व्यंजन. तसे तर विसर्गाच्या पुढे कितीही व्यंजन येऊ शकतात, अच्छा. परंतु लगेच पहिलं व्यंजन, कारण की आपल्याला विसर्गाचं उच्चारण करायचं आहे आणि विसर्गाचं उच्चारण त्याच्या पुढे लगेच येणारं जे व्यंजन आहे त्यावरती अवलंबून आहे, त्याच्या बाबतीत बोलतोय आपण. ठीक आहे, समजलंय? सर एक विचारायचं होतं मला. हं? एक विचारायचंय मला थोडस. हो, बोला ना. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः. तर हं? कुणी युयुत्सव हा म्हणतात, तर ते हा, बरोबर आहे का? तेही रूढीनुसार उच्चारण आहे. आपल्याकडे राम हा असं बर. सुद्धा म्हणण्याची पद्धत आहे आणि राम ह असं सुद्धा म्हणण्याची पद्धत आहे, तर ते बरोबर आहे. तशी जर पहिल्यापासूनच बर. सराव असेल तर ते बरोबर आहे. युयुत्सव हा बर. सुद्धा उच्चारण केलं. सर थँक्यू, धन्यवाद. सर पण बोलताना मग काय बोलायला पाहिजे? म्हणजे रामः का रामः? हा, आता ज्याला जसा सराव आहे त्याने तसं बोलायला पाहिजे, जर अगोदरच तसा सराव असेल तर. आणि जर ज्याला सरावच नाही, त्याने संस्कृत व्याकरण आतापर्यंत शिकलेलं नाही, तर त्याने मात्र व्याकरण दृष्ट्या सराव करावा, जसं राम ह बालक ह याप्रमाणे. पण एखादा अगोदरच पुष्कळ वर्ष संस्कृत शिकलाय किंवा पुष्कळ श्लोक त्याच्या पाठ आहेत राम हा प्रमाणे किंवा युयुत्सव हा प्रमाणे, तर त्याने मात्र ओढून ताडून युयुत्सव आणि सगळ्याच शब्दांचं किती शब्दांचं बदल करणार, बरोबर की नाही? आणि तेही रूढीनुसार बरोबरच आहे. समजलं? सर हम्म? सर एक विचारायचं होतं. हो, बोला. अन्येच बहवः शूरा असा आहे ना हा श्लोक? हो हो, तर तिथे बहवः वह नाही यायचं ना, मग कसं नाही उच्चारण करायचं? अन्येच बहवश हा नाही बहवश म्हणायचं तर बहवश
वश श अच्छा आलेला आहे ना, हा शुराचा हा श. कळलं कळलं अन्नेच बहव शुरा. हा बहावश सरळ ठीक आहे. हा 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 काल आणि आज आपला मग इथे पण संस्कृत खाली पण परहरण सर्वे बरोबर. परहणास सर्वे असं येईल प्रहरणास सर्वे असं उच्चारण. प्रहरणास हा कळलं कळलं ह येऊच द्यायचा नाही तिथे हा बरोबर. करेक्ट धन्यवाद सर ठीक आहे. इथपर्यंत आपले संस्कृत उच्चारणाचे नियम हे संपत आहेत. सगळे आपण नियम पाहिलेले आहेत की संस्कृत उच्चारण कशा पद्धतीने केले जातं. खरं तर हा जो टॉपिक आहे तो आपल्या संस्कृत व्याकरण वर्गाचा आहे, जी की ऍड तुम्ही माझ्या स्टेटसला पाहिली असेल की संस्कृत व्याकरण वर्ग आतापर्यंत 2 संपन्न झालेले आहेत. त्यातील एक बॅच सध्या सुरू आहे, परंतु आता ही बॅच अंतिम टप्प्यामध्ये आहे. तर तिसरी बॅच संस्कृत व्याकरण वर्गाची आपण सुरू करत आहोत सोमवारपासून. त्यामध्ये डिटेलमध्ये संस्कृत व्याकरण तुम्हाला शिकायला मिळणार आहे. संपूर्ण संस्कृत व्याकरण 4 महिने या वर्गाचा कालावधी आहे. 5 ऑगस्ट पासून परवापासून सुरू होत आहे, ज्यामध्ये पहिल्यापासून अगदी बेसिक पासून आ इ ई पासून संस्कृत व्याकरण वर्ण विचार वर्ण संयोग विच्छेद संस्कृत उच्चारण नियम जे आता आपण काल आणि आज शिकलेलो आहोत, संधी शब्दरूप धातुरूप उपसर्ग अव्यय संख्या कारक उपपद प्रत्यय समास आणि शेवटी संस्कृत वाक्यरचना कशा पद्धतीने केली जाते आणि संस्कृत संभाषण कशा पद्धतीने केलं जातं, इथपर्यंत हा ऍडव्हान्स संस्कृत व्याकरण वर्ग संपन्न सुरू होणार आहे परवापासून. जर तुम्हाला प्रवेश घ्यायची इच्छा असेल तर आज किंवा उद्या आपण प्रवेश घेऊ शकता. परवापासून हा वर्ग सुरू होईल आणि हे जे टॉपिक्स आहेत हे एकदम डिटेलमध्ये टॉपिक आपण शिकणार आहोत. सर्व मुद्दे यामध्ये घेणार आहोत, ज्यामध्ये 8, 6, 7, 8, 9 आणि 10 इथपर्यंत सीबीएसईचं व्याकरण सुद्धा यामध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे जर आपणास इच्छा असेल तर आपण नक्की या व्याकरण वर्गामध्ये प्रवेश घ्या. परवापासून हा वर्ग सुरू होत आहे. मागील व्याकरण वर्गाचे काही विद्यार्थी इथे जॉईन झालेले आहेत. त्यांचा अभिप्राय आपण घेऊयात. खरं तर 3च मिनिट राहिलेले आहेत, एंड होईल मिनिटामध्ये. तर एक कोणाचा डाऊट होता. बोल इशिता. आता आपण डिफरेंशिएट म्हणजे आपण ओळखायचं कसं की आपल्याला याच्यामध्ये अहच बोलायचं आणि आपल्याला या शब्दामध्ये जसं की आपण ज्ञानेश्वर असं बोलतो. सो आपण तर कधी ज्ञानेश्वर हा आता तर असं पण त्यासाठी बोलू शकतो. तसंही बोलू शकतो. त्यासाठीच तर विसर्गाच्या उच्चारणामध्ये आपण नियम पाहिला की विसर्गाच्या मागे जो स्वर आलेला आहे त्या स्वराला घेऊन विसर्गाचं उच्चारण करायचं आहे. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीही. आता इथे विसर्गाच्या मागे ई हा स्वर आलेला आहे, म्हणून ज्ञानेश्वरीही मतिही याप्रमाणे. ठीक आहे. तर हे आपल्याला संस्कृत बोलायला शिकायचंय. जसं व्याकरण वगैरे तर बऱ्यापैकी म्हणजे आता वाचल्यावर येतं, पण बोलणं शिकण्यासाठी जे आपण संभाषण करतो त्याचा नुसता कोर्स नाहीये का? खरं तर संस्कृत कोणत्याही भाषेचं संभाषण शिकायचं असेल तर 2 पद्धतीने आपण शिकू शकतो. एक पद्धती आहे हा जी वारंवार ती भाषा ऐकून आपण शिकतो, जसं की आपली मराठी बोली हा भाषा आहे, हा तसंच आपण पाहिजे. ऐकून हा ऐकून तसंच शिकलो. पाहिजे. परंतु एवढ्या हो 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 जास्त प्रमाणामध्ये संस्कृत ऐकून शिकण्यासाठी आपल्याला एकतर संस्कृत भारतीचे वर्ग आहेत, पण तेही वर्ग काही ठराविक कालावधीसाठी आहेत. त्या कालावधीमध्ये आपण हो हो ठराविक संस्कृत संभाषण शिकू शकतो. परंतु या व्याकरण वर्गामध्ये आपण व्याकरण दृष्ट्या संस्कृत कशा पद्धतीने बोललं जातं हे शिकत आहोत. वाक्यरचना हम्म, कशी केली जाते ते शिकत आहोत. बरोबर बरोबर. म्हणजे 2 प्रकारे शिकता येतं ठीक आपल्याला. एक तर ऐकून ऐकून शिकता येतं आणि एक त्या आहे. हा भाषेचं हा हा व्याकरण शिकून आपण ती भाषा शिकू शकतो, बोलायला अथवा समजून घ्यायला. बरोबर बरोबर. हम्म. तर या कळलं कळलं. वर्गाच्या माध्यमातून व्याकरणाच्या दृष्टीनं आपण शिकणार आहोत. प्रत्येक शब्दाची फोड, कसा शब्द तयार झालेला आहे, त्या शब्दाचा अर्थ तसाच का झालेला आहे, हम्म. या सगळ्या बाबी आपल्याला या वर्गामध्ये शिकायला मिळतात. बर धन्यवाद सर. सर उद्याचा टाइम काय आहे? खूप खूप धन्यवाद. काल आणि आजच आपला उच्चारणाचा वर्ग होता. परवापासून हा संस्कृत व्याकरण वर्ग सुरू होणार आहे. यामध्ये आपण नक्की प्रवेश घ्या. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यापासून संस्कृत शिकायला मिळणार आहे.
वयाचं काहीही बंधन नाही. शालेय विद्यार्थी आणि त्याचबरोबर प्रौढ विद्यार्थी सुद्धा या वर्गामध्ये प्रवेश घेऊ शकतात. ठीक आहे, 30 सेकंद राहिलेले सर आहेत. टाइम काय थांबूयात आहे? इथे. सर टाइम सर एक डाऊट आहे. मीटिंग कधी एंड होईल त्यामुळे आपण इथे थांबूयात. डाऊट असेल तर मला कॉल करा. ठीक आहे. शुभरात्री सर्वेभ्या. धन्यवादम सर. शुभरात्री शुभरात्री. आचार्य.